हेडलाईन्स नंतर आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे। राजकीय आरक्षण हे 50% ओलांडलं गेलंय आणि त्या संदर्भातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेची सुनावणी सुरू झालेली आहे। सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू झाली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, कारण दोन्ही बाजूने युक्तिवाद चालू आहे आणि आता इंदिरा जयसिंग यांचा युक्तिवाद चालू आहे की ओबीसी त्याच्या बाजूने त्या वकील म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका त्यांनी दाखल केलेली आहे आणि बाह्य आयोग बाह्य आयोगाच्या संदर्भामध्ये ही याचिका दाखल केली आहे की बाह्य आयोग लागू करू नये अशा प्रकारचं ही याचिका आहे। त्याचबरोबर इंदिरा जयसिंग यांनी आणखी एक मुद्दा पॉइंट आउट करण्यात आलेला आहे की ही जी काउंटिंगची प्रक्रिया होती ती चुकीची आहे। ओबीसीची लोकसंख्या जी आहे ती मोजली गेली नाही, शक्य केवळ आडनाव बघून ते यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत नावं। त्यामुळे लोकसंख्याच्या संदर्भामध्ये किंवा मतदार याद्या अपडेट करणं ही संपूर्ण प्रक्रिया जी होती ती कुठेतरी चुकीची होती असा पॉइंट आउट करण्यात आलेला आहे। तर यापूर्वी निवडणूक आयोगाच्या तर्फे बलबीर सिंग या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये माहिती दिलेली आहे की किती ठिकाणी आरक्षणाची मर्यादा जी आहे ते ओलांडली गेली आहे। त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणलेलं आहे की आता ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही ऐकून घेऊ आणि त्याच्यावर निर्देश देऊ, परंतु अद्याप ज्या जाहीर झालेल्या नाहीयेत त्या संदर्भामध्ये अद्याप कोणत्याही निवडणुका जाहीर करू नये असं सुद्धा सांगितलं आहे। त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिका इतक्याच निवडणुका जाहीर करण्याची घाई सरकारनं करू नये, निवडणूक आयोगानं करू नये असे स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत। ही सुनावणी अजूनही सुरूच आहे। रामराजे, सरकारकडून या संदर्भात काय युक्तिवाद नेमका करण्यात येतोय? सरकारकडून आता युक्तिवाद करण्यात येईल। अगोदर निवडणूक आयोगाने माहिती दिली, माहिती सादर केली आहे, आकडेवारी सादर केली आहे। त्यानंतर आता ओबीसीच्या संदर्भामध्ये इंदिरा जयसिंग ज्या त्या युक्तिवाद करत आहेत आणि या नंतर आता विकास गवळी जे याचिका करतात तर त्यांचे वकील युक्तिवाद करत आहेत आणि त्यानंतर आता सरकारची बाजू जी मांडली जाईल। निश्चितच ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्या संदर्भातच आज म्हणजे सुनावणी होणार आहे। बिलकुल, निवडणुका ज्या जाहीर झालेल्या आहेत आता नगर परिषदा आणि नगरपंचायती संदर्भामध्ये तर तिथे किती ठिकाणी आरक्षण ओलांडले गेले आहेत, एकूण 57 ठिकाणी आरक्षण ओलांडले गेलेत। त्यामध्ये 40 नगर परिषदा आहेत आणि 17 नगरपालिका आहेत। त्यामुळे त्या संदर्भामध्ये काहीतरी महत्वाचा निर्णय देऊ शकतो सुप्रीम कोर्ट। तिथे पुन्हा प्रक्रिया राबवणं किंवा तिथलं आरक्षण जे आहे ते 50%च्या आत बसवण्याच्या संदर्भामध्ये निर्देश दिले जाऊ शकतात आणि महापालिका आणि त्यासोबत जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत। त्यामुळे त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्ट निर्देश देऊ शकतं की ते कधीपर्यंत जाहीर करणं गरजेचं आहे किंवा त्या आता जैसेच अशा स्थितीमध्ये ठेवाव्यात का। निश्चितच रामराजे, पुन्हा तुमच्याकडे येते। महत्वाची अपडेट आहे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे असं याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे। तर आरक्षण मर्यादा ओलांडल्याची आयोगानं कबुली दिलेली आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात सुनावणी सुरू आहे। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलंय। तर ओबीसीच्या जागा बांधी आयोगामुळे कमी झाल्या असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। पुन्हा जाऊयात रामराजे शिंदे यांच्याकडे। रामराजे, महत्वाचा युक्तिवाद हा वकिलांकडून करण्यात येतोय। एकीकडे आरक्षण मर्यादा ओलांडल्याची आयोगानं कबुली दिली आहे, मात्र ओबीसी आरक्षणाच्या जागा या बांधी आयोगामुळे कमी झाल्या असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। बिलकुल, बाह्य आयोगानं सांगितलेलं आहे की जिथं एससी आणि एसटीचं प्रमाण आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तिथे एससी एसटी वगळता मग तिथे ओबीसीचं आरक्षण जे ते लागू करावं, तर त्यालाच ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे ओबीसीवर कुठेतरी अन्याय होतोय आणि जिथं जास्त लोकसंख्या आहे ज्या भागामध्ये, उदाहरणार्थ चंद्रपूर या ठिकाणी एससी आणि एसटीची लोकसंख्या जास्त आहे आणि त्यामुळे तिथं ओबीसी आरक्षण जे आहे ते बसू शकत नाही। तर अशा ठिकाणी सुद्धा ओबीसीवर अन्याय होतोय। म्हणून बाह्य आयोगाने जे सांगितलेलं आहे की जिल्हा वाईज किंवा जिल्हा निहाय आरक्षण बदलावं असं जे सांगितलेलं आहे तर ते आम्हाला मान्य नाही। तर सरसकट सर्वच ठिकाणी ओबीसीचं आरक्षण असावं अशी बाजू जी आहे ती इंदिरा जयसिंग यांच्यातर्फे आणि मंगेश साने यांच्यातर्फे मांडण्यात येत आहे। त्यामुळे बाह्य आयोगाला विरोध केला जातोय इंदिरा जयसिंग यांच्याकडून, तर बाह्य आयोग लागू करावा अशा संदर्भामध्ये विकास गवळी यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टामध्ये आहे। निश्चितच रामराजे, त्यामुळे अपडेट्स याच्याकडे तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची सुनावणी स्वराज्य संस्थेच्या याचिकेवर सध्या सुरू आहे। झेडपी महापालिका घेण्यासंदर्भात, निवडणुका घेण्यासंदर्भात सध्या ही सुनावणी सुरू आहे।